जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद यांच्या वतीनं प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर हा विभागीय ताराराणी महोत्सव आयोजित करण्यात आलाय। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने, DRDAच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। या महोत्सवाअंतर्गत आयोजित प्रदर्शनात गृह उपयोगी उत्पादन दालन, लेदर उत्पादन, डेअरी, ज्वेलरी आणि गारमेंट, भोजन, मधुर मसाले, मिलेट, वनामृत, हस्तकला आदी दालनाअंतर्गत सुमारे 200 स्टॉल्स आहेत। जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने यांनी यावेळी बोलताना महिला बचत गटांना 1999 पासून बँकांनी वित्तपुरवठा सुरू करायला सुरुवात केल्यापासून त्यांना खऱ्या अर्थानं उभारी मिळाली असल्याचं सांगितलं। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हा माझा कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलाच कार्यक्रम असल्याचं सांगत महिलांच्या उपजीविकेला मदत करणाऱ्या कार्यक्रमाला पहिली उपस्थिती लाभली याबद्दल समाधान व्यक्त केलं। यासह जिल्हा प्रशासनाच्या वतीनं महिलांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून प्रयत्नशील राहू असं आश्वासन त्यांनी दिलं। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात महिला बचत गटांची आवश्यकता का आहे, याचं महत्त्व काय आहे, देशाच्या अर्थकारणात याचा कसा उपयोग होतो, या सगळ्याची उत्तरं या महोत्सवाच्या माध्यमातून मिळतील असा विश्वास व्यक्त केला। महिला प्रत्येक क्षेत्रात कल्पकतेनं आणि प्रभावीपणे काम करतायत। स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून महिलांची प्रचंड शक्ती निर्माण झाली आहे। महिला बचत गटांना जिल्हा मध्यवर्ती बँकेसह जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांनी कर्जपुरवठ्याचं 100% उद्दिष्ट साध्य केलं असल्याचं सांगितलं। यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बचत गटांना अर्थसहाय्य करणाऱ्या बँकांचे प्रतिनिधी, प्रधानमंत्री आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरी नोंदवलेल्या तालुक्यांसह ग्रामपंचायतींचा तसंच माध्यम प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, अरुण जाधव, माधुरी परीट, कार्यकारी अधिकारी प्रसाद बारटक्के, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि महिला बचत गटाच्या सदस्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या।